साधारण जेव्हा आम्हाला ही बातमी आली, मला आठवतंय मीच ऑन एअर होती आणि मलाच धक्का लागला. मला धक्का बसला, की अरे श्रेयससारख्या माणसाला असं म्हणजे ऑफकोर्स आता 20-25 वयाच्या कुणालाही हार्ट अटॅक येतो, सामान्य झालंय. हो. पण तुझी लाईफस्टाईल पाहता, तुला पाहता तू इतका फिट आणि तरीही जेव्हा हे सगळं झालं, त्यानंतर तुला असं वाटलं का, अरे हे आपल्यासोबतच का झालं? म्हणजे आपण इतकं काळजी स्वतःची घेत असताना, तेव्हा तुझी काय फिलिंग होती? नाही, तुला खरं सांगू, मला एक क्षण पण मनामध्ये असा हा प्रश्न नाही आला, की माझ्याबरोबर का झालं? हं. खरं सांगायचं तर आय वॉज एक्स्ट्रीमली ग्रेटफुल की आय गॉट वन मोर अपॉर्च्युनिटी, की तेव्हा मला रिवाईव्ह करून जे काय अँजिओप्लास्टी वेळेत करून मला परत एक अपॉर्च्युनिटी मिळाली. ह्याच गोष्टीचा मला आनंद होता आणि आजही आहे. त्यामुळे मी आजपर्यंत अजिबात मनात हा विचार नाही आला, की माझ्याबरोबर असं का झालं? मी एवढी काळजी घेतो. मला वाटतं इट्स ॲन ॲक्सिडेंट. हा कुणाबरोबरही होऊ शकतो आणि हल्लीच्या काळात तू म्हणाली त्याप्रमाणे अगदी 20, 22, 12, 14 वर्षांच्या मुलांबद्दल पण ऐकलंय. सो त्यांचं असं काय लाईफस्टाईल असेल आणि असं काय खाणं असेल आणि असं कितीसं कोलेस्ट्रॉल असेल, पण हॅव्हिंग सेड दॅट, डॉक्टर्सचं एक असं म्हणणं होतं, की पोस्ट कोविड जरा या घटना जास्त प्रमाणात व्हायला लागल्या आहेत. ब्लड थोडं थिकनिंग व्हायला लागलं आहे. प्लस माझी फॅमिली हिस्ट्री थोडी होती. सो देअर कुड बी अ लॉट ऑफ फॅक्टर्स. पण द गुड पार्ट इज की ते झालं, वेळेत सगळं नीट झालं आणि आज देवाच्या कृपेने मी इथे बसलोय. खरंय म्हणजे तुझ्याबद्दल वाचताना मी एक वाचलं होतं, की तू म्हटलंस, की आता हा माझा पहिला वर्ष आहे पुनर्जन्मानंतर. तुझं पहिलं काम आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? नो, आय एम जस्ट हॅपी. म्हणजे त्या मला माझा जेव्हा बर्थडे झाला 27 जानेवारीला, तर तेव्हा खूप मित्रांचे, लोकांचे मेसेजेस आणि बऱ्याच लोकांनी "अरे, काँग्रॅच्युलेशन्स, हॅपी फर्स्ट बर्थडे" हं. असं लिहिलं. सो इट इट इज ट्रू, कारण ते जेव्हा सगळं घडलं, अरेस्ट वगैरे झालं, सो 15 मिनिटासाठी टेक्निकली द हार्ट हॅड स्टॉप्ड. सो हा इन अ वे माझा पुनर्जन्म आहे आणि म्हणून मला मज्जा वाटते. कधी-कधी मी असं म्हणतो, की नाही, माझ्या पहिल्या वर्षातली माझी पहिली फिल्म, सो ती स्पेशल आहे हं. खूप माझ्यासाठी. पण गमतीचा भाग वेगळा. मला असं वाटतं कुठल्या वैराबरोबर पण असं काही कधी घडू नये. आणि तू असं म्हटलं होतंस, ई-सी-जी हे जोक आहे. नेमकं काय त्यामागचं कारण? हां, म्हणजे मला त्याचा अनुभव चांगला आला नाही बरं. सीरीजचा. कारण मला जेव्हा साधारण वर्षभर थोडा थकवा-थकवा जाणवत होता, तेव्हा मी इग्नोर नाही केलं त्या गोष्टीला. हं. मी रेग्युलर चेकअप्स करत होतो आणि आपल्या बुद्धीला जे कळतं, की आपण ई-सी-जी करून घेऊया. सो मी डॉक्टरांना जायचो आणि ते म्हणायचे, "ठीक आहे, आपण ई-सी-जी करून बघूया." पण नंतर म्हणजे 4-5 वेळा जवळ-जवळ ई-सी-जी काढले आणि सगळे नॉर्मल आले, 2D एको नॉर्मल. सो नंतर मला असं लक्षात आलं, की ई-सी-जी एक अशी गोष्ट आहे, की जेव्हा तुम्हाला अटॅक येत असतो, हं. तेव्हा तो ई-सी-जी तुम्हाला सांगतो अटॅक येतोय हां. तर मला असं वाटलं तेव्हा तर मलाही कळतंय. हो. तेव्हा तू काय वेगळं सांगतोयस मला? सो आय फिगर्ड की त्याचा मला काही उपयोग झाला नाही. सो आय कन्सिडर्ड इट ॲज अ ह्यूज जोक इन माय लाईफ. पण बाकीच्या काही टेस्ट आहेत. मला वाटतं लोकांनी ह्याच्यापासनं एक एक लेसन घेऊन मी ज्या चुका केल्या त्या हं, हं, कदाचित हं. त्यांनी करू नये. बरं. खरं तर आपण कधी आजारपणातून उठतो किंवा आपल्यासोबत असं काही झाल्यावर 10 लोकं येतात, की "अरे तू हे कर हां, अरे तू ते कर, तू असं करायला हवं." असं आता तुला पण बरेच जण सांगत असतील. हो. त्याच्यामध्ये असं काही कोणी फनी काही सांगतं का? नाही, बरेच म्हणजे वेगवेगळे उपचार असतात, वेगवेगळ्या एक्सरसाइजेस हं, हं. आणि म्हणजे मग होमिओपॅथी म्हणा की आयुर्वेद म्हणा की ॲलोपॅथी म्हणा किंवा नुसते एक्सरसाइज म्हणा. पण आय हं, थिंक त्याच्यामागे प्रत्येकाची एक भावना असते, हं. की याला बरं वाटलं पाहिजे. त्या गोष्टी त्यांना त्या वेळेला उपयोगी पडल्या असतील किंवा त्यांनी बघितलं असेल त्यांच्या जवळच्या कोणाला तरी सो मला वाटतं त्या भावनेने ते सांगतात आणि आय रिअली रिस्पेक्ट दॅट अँड अप्रिशिएट दॅट. पण हॅव्हिंग सेड दॅट, आत्ता सध्या जी माझी औषधं डॉक्टरांनी दिली आहेत, मी फक्त तेच करतोय. जे व्यायाम त्यांनी सांगितलेत, मी ते करतोय. हां, मे बी जसं मी अजून थोडं त्याच्याबद्दल वाचीन, थोडी अजून माहिती घेईन, हं, हं. मग मी कदाचित ते 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 सगळे उपयोग व्हॉटएव्हर उपचार पण करून बघीन. पण मला वाटतं जसं महेशदाचा मला फोन आला आणि महेशदा स्वतःला पण स्टेंटिंग झालं. सो ही सेड, "डोंट वरी, नाऊ यू आर कम्प्लिटली फ्रेश अँड न्यू." डॉक्टर्सही म्हणाले, की आता सगळे ब्लॉक्स वगैरे ओपन झाले. नाऊ इट इज ॲज गुड ॲज न्यू. बरं. सो थोडे महिने रिकव्हरी तुमची झाल्यानंतर यू विल फील इन फॅक्ट बेटर, की चला बरं झालं, हे जे काय होतं ते हं. निघून गेलं. सो आय थिंक खूप पॉझिटिव्ह फोन मला आणि खूप काय म्हणतात, सल्ले जास्त आले रादर दॅन एनिथिंग एल्स.